महापालिका कामगार संघटना कृती समितीच्या वतीने संत गाडगेबाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून नूतन आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांचा सत्कार आणि महाराष्ट्र राज्य स्वच्छता संवर्ग संघटनेचा प्रथम वर्धापन दिन सोलापूर महानगरपालिकेमध्ये साजरा करण्यात आला। महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे पुढे म्हणाले, कर्मचाऱ्यांनी ठरवून दिलेल्या वेळेत आपले काम नेटके आणि चांगल्या पद्धतीने करावे, आवश्यक त्या सोयी सुविधा देण्यात येतील, कामगार संघटनेच्या प्रलंबित अशा सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली। सत्कार केला त्यासाठी आपल्या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो। आणि अतिशय म्हणजे शहरामध्ये नक्कीच स्वच्छता चांगल्या प्रमाणात दिसते, परंतु जसं पवार साहेबांनी सांगितलं की अजून आपल्याला जे काही देशामध्ये राज्यामध्ये जे सर्वोत्कृष्ट जे शहर आहे त्याच्यामध्ये आपल्याला कसं जाता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करूया। आज सकाळी मला वाटतं तुमच्यापैकी मला वाटतं सकाळी पहिली फाईल केली मी 10 जणांची लाडपागेची फाईल होती, त्याला मंजुरी दिली। अजूनही त्याची काही प्रलंबित प्रकरण असतील ते तात्काळ आपण करूया। आणि मी माझं आता ऍक्च्युली मला 2 दिवसात जमलं नाही, परंतु मी माझ्या अगोदरच्या कार्यालयात विचार की मी गेल्यानंतर स्वतःच्या पहिल्या आठवड्यामध्ये सर्व संघटनांची मी स्वतःहून एक बैठक बोलवतात। त्याच्यामध्ये ह्या आठवड्यात शक्य नाहीये, परंतु पुढच्या आठवड्यामध्ये आपण आणि त्या फक्त तुमचे जे प्रशासकीय बाबी आहेत तात्काळ निकाली काढल्या जातील। फक्त आर्थिक जे बाबी आहेत तिथं आपण एकत्र बसून काढूया। अतिरिक्त आयुक्त रवी पवार म्हणाले, विविध अडचणींवर मात करून मनपाचे सफाई कर्मचारी काम करतात। ठरवून दिलेले काम वेळेत करा, मनपाचे नाव उज्ज्वल करूया, स्वच्छतेबाबतीत चांगली कामे करावीत असे आवाहन त्यांनी केले। आपल्याला काम करत असताना सोलापूर सारख्या शहरामध्ये बऱ्याच अडचणीला मात आपण करून काम करत असतो। उन्हाचा चटका आहे, या ठिकाणी वेळेचं देखील भान ठेवावं लागतं। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पूर्ण वेळ जोपर्यंत आपण 8 तास काम करणार नाही, आपल्याला ठरवून दिलेली वेळ जी आहे ती पूर्ण वेळ आपण काम केलं पाहिजे। तसं होताना आज तरी दिसत नाहीये। काही ठराविक लोक आपले पूर्ण वेळ काम करतात, त्याच्या बाबतीमध्ये आम्ही पावलं उचललेली नाहीये। परंतु आपण ज्या ज्या मागण्या कराल त्याबद्दल माननीय आयुक्त महोदय निश्चितपणे आपल्या मागण्यांचा विचार करून निर्णय देतीलच, परंतु आपण देखील सरांना अशी ग्वाही दिली पाहिजे की महापालिकेचं नाव उज्ज्वल करण्यासाठी आमच्याकडून ज्या ज्या काही गोष्टी करणं शक्य आहे त्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू। जे जे साहित्य महापालिका आपल्याला देईल त्याचा वापर करू आपण, आणि या सोलापूर महानगरपालिकेचं नाव आपण स्वच्छतेच्या बाबतीमध्ये देशाच्या नकाशावरती आणण्याचा प्रयत्न करू। या प्रसंगी कामगार नेते अशोक जानराव यांनी आपल्या भाषणात विविध मागण्या मांडल्या। अधिकाऱ्याला कोणी रे म्हटलं तर त्याच्या अंगावर जाणारे ह्याच माझ्या आया बहिणीने बोलतो आहे। आतापर्यंत या महापालिकेमधल्या अधिकाऱ्यांना संडासमध्ये कुंडून मारण्याचा प्रयत्न नागरिकांनी केला, नगरसेवकांनी केला, पण त्यावेळेला कोण पुढं वाघ म्हणून आलं तर आमचे जे कामगार पुढे आले। आमच्या अधिकाऱ्याचं संरक्षणासाठी हेच काम करतात। अशा कामगारांच्यासाठी आपण त्यांच्या संरक्षणात्मक दृष्टी याही बघितल्या पाहिजे। मला मान्य आहे कठोर परिश्रमाला पर्याय नाही, ते मला मान्य आहे। त्याचा अर्थ असाही नाही की त्यानं मरेपर्यंत काम करावं, असा पण होत नाही। तर या कर्मचाऱ्यांना हे काम करत असताना त्याच्या ज्या सुखसोयी आहेत त्याच्याकडे पण लक्ष द्या। आता विशेष करून सांगतो साहेब, आपल्याला या महानगरपालिकेमध्ये जवळजवळ 350 कोटी रुपये या कामगार कर्मचाऱ्यांची थकबाकी महापालिकेला आहे। 5वा वेतन आहे, 6वा वेतन आहे, 7वा वेतन आहे, या सगळ्याचा फरक, त्याची रक्कम, महागाई भत्त्याची फरकाची रक्कम, हे रक्कम ज्या आहेत महागाई भत्ते तटलेले आहेत, या सगळ्याची टोटल रक्कम जर आपण काढली तर 3.5 कोटी रुपये, 350 कोटी रुपये त्या लोकांचं देणं लागतंय। याच्याकडे पण लक्ष द्या ना, याच्यात ह्या पण गोष्टीकडे लक्ष असलं पाहिजे। आज स्वागत करताना मी आपल्याला पहिल्यांदा का सांगतोय, घरगुती आहे आपण, एका घरात बोलतोय आपण, एकमेकाचं सुखदुःख एकमेकाला कळल्याशिवाय आपण चांगल्या मार्गाने करणार नाही। एक गोष्ट आहे
की आम्ही या सोलापूर शहराचं ब्रीदवाक्य महानगरपालिकेचं जनसेवा हीच ईश्वर सेवा, आम्ही त्याला कटिबद्ध आहोत आणि हे कटिबद्धतेत राहून आम्ही हे सगळं काम करीत आहोत। साहेब, आपली कारकीर्द या महापालिकेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची जाऊ। यावेळी हिरोली, क्षीरसागर, अमोल कांबळे, राहुल मस्के, दत्ता तुळसे, विद्यासागर मस्के, अंबारस डावरे, राहुल बनसोडे, सतीश नागटिळक, पप्पू सातपुते आणि आरोग्य निरीक्षक, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।